नमस्कार, मी शीघ्रताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। हे लाडू अख्खा मूग, हिरवा मूग असतो त्या मुगापासून बनवलेले आहेत। खूपच टेस्टी, पौष्टिक, सॉफ्ट लाडू आहेत आणि विशेष म्हणजे खूप कमी वेळेत लाडू होतात। खूपच सोपी रेसिपी आहे। अतिशय कमी साहित्यात कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट लाडू तयार होतात। अगदी बॅचलरसुद्धा हे लाडू तयार करतील, इतके हे सोपे आहेत। अतिशय कमी तुपामध्ये हे लाडू तयार होतात, तरीसुद्धा दाणेदार, रवाळ आणि स्वादिष्ट लाडू तयार होतात। तुम्ही हे लाडू पाहिले की लगेच बनवायला घेणार हे मी खात्रीने सांगते। आणि प्रवासात न्या, मुलांच्या टिफिनला द्या, लहान थोर वृद्ध सर्वांना हे लाडू आवडणार आहेत। आणि 15 दिवसांसाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। खूप चांगल्या स्थितीत हे लाडू राहतात। सर्वात प्रथम आपल्याला जाड बुडाची किंवा जाड त्याचं तळ असलेली अशी कढई घ्यायची आहे। आणि आता मी इथे हे लाडू आहे ते 1 ग्लास याप्रमाणे मी प्रमाण घेतलेलं आहे। आणि हे लाडू बनवताना अतिशय मंद आचेवर आपल्याला हे मूग आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। अजिबात घाई करायची नाही। थोडंसं तूप घालून आपल्याला हे मूग आहेत ते भाजून घ्यायचे आहे। तूप घातल्यामुळे मूग आतपर्यंत खमंग असे खरपूस भाजले जातात आणि लाडू हा स्वादिष्ट होतो। आणि पहा, मंद आचेवर 10 ते 12 मिनिट लागतात। या पद्धतीने मूग भाजायचे आहेत आपल्याला आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। आणि एका ताटामध्ये आपण काढून घेऊ आणि मूग पूर्ण थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करू। आणि फास्ट जर गॅसवर तुम्ही मूग भाजाल तर वरून फक्त मूग आहे ते करपट असा त्याला वास येईल आणि लाडू इतके टेस्टी होणार नाहीत। त्यामुळे लाडू आपल्याला मंद आचेवर भाजायचे आहेत, ही खास टिप लक्षात असू द्या। आता मूग काढलेल्याच कढईमध्ये आपण 2-3 चमचे तूप घालून ड्रायफ्रूट या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा मंद आचेवरच आपल्याला भाजायचे आहेत, कारण ड्रायफ्रूट हे लगेच त्याला कलर येतो। त्यामुळे मंद आचेवर पहा, 2 ते 3 मिनिटात मस्त असे मनुके फुललेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे। आणि हे सुद्धा आपल्याला थंड करूनच घ्यायचे आहेत। आता आपले मूग व्यवस्थित थंड झालेले आहेत आणि आता मिक्सरच्या जारमध्ये आपण एक फाईन पावडर करून घ्यायची आहे त्याची। आणि चालू बंद या स्थितीमध्ये जर तुम्ही पावडर केली की अतिशय छान पावडर तयार होते। पावडर आपण बारीक करून घेतलेली आहे आणि पहा, खूप फाईन अशी पावडर तयार झालेली आहे। आणि आता आपल्याला जे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतलेले आहेत त्याच कढईवरती आपल्याला या पद्धतीने चाळण घेऊन हे जे तयार मिश्रण आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आणि चाळून घेतल्यामुळे असे मोठाट जे काही कण असतील मुगाचे ते सगळे निघून जातील। आणि पहा, या पद्धतीने चाळून घेतल्यानंतर थोडासा चाळ वरती आलेला आपण तो टाकून देऊ। आणि आता हे पावडर आहे ते आपल्याला भाजून घ्यायची नाही, तर इथे मी थोडीशी 2 ते 3 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे विलायची। आणि इथे 2 दिवसाची साय ठेवलेली होती मी, ती साय आपण यावरती घालून घेऊ, कारण लाडू बनवण्यासाठी बाइंडिंगसाठी याचा उपयोग होणार आहे। मिल्क पावडर हे टोटल ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल घाला किंवा मग तुम्ही स्किप करू शकता। थोडंसं मिसळून घेतल्यानंतर मी इथे 3 ते 4 चमचे मध घातलेला आहे। माझा तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर मी इथे मधाचा वापर केलेला आहे। 4 चमचे मध घालून या पद्धतीने मी साय आपण दुधाची घातलेली आणि मध घालून या पद्धतीने मी मिसळून घेतलेलं आहे। आणि पहा तुम्ही, छान असं त्याला बाइंडिंग आलेलं आहे। मध घातल्यानंतर मी थोडंसं मिश्रण हे खाऊन पाहिलं, पण इतकी काही लाडूला गोडी आलेली नव्हती। त्यामुळे मी पिठी साखर 2 चमचे पिठी साखरेचा वापर केलेला आहे। आणि आता पिठी साखर घालून तूप आपल्याला 2 ते 3 चमचे वितळलेलं तूप घालायचं आहे। आणि पहा तुम्ही, लाडू पटकन आपला लगेच वाळला जाणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मुगाचे लाडू आहेत त्याला छान एक कलर यावा, दिसायला लाडू छान दिसावे म्हणून मी फूड कलर घातलेला आहे ग्रीन।
हे टोटल ऑप्शनल आहे. अख्खा मूग, तूप आणि गूळ आणि वेलची पूड यापासून खूप स्वादिष्ट लाडू तयार होतो. मी गूळ घालूनच नेहमी बनवते, पण मला यावेळेस मधापासून लाडू मला बनवायचे होते, म्हणून मी याच्यामध्ये मधाचा वापर केलेला आहे. हे टोटल ऑप्शनल आहे. तुम्ही गुळापासून हे लाडू अतिशय सुंदर तयार होतात. तुम्ही नक्की करून पहा आणि पहा आपला लाडू लगेच वळला जातो. इतकं छान असं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता या पद्धतीने आपण लाडू तयार करून घेऊ. तुम्हाला जी पण साईज आवडते लाडूची त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बांधा आणि पहा अर्ध्या मिनटात आपला लाडू किती सुंदर असा वळला गेलेला आहे आणि किती तुपाचा आपण वापर कमी केलेला आहे, तरीसुद्धा तूप पहा तुम्ही किती लाडूनी सोडलेलं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला सर्व लाडू हे करून घ्यायचे आहेत. आणि पहा या पद्धतीने मी सर्व लाडू हे तयार केलेले आहेत. अगदी शेवटचा लाडूसुद्धा असाच पहिला जसा बांधला तसाच तयार होतो, अजिबात त्रास होत नाही. तर आपले 1 ग्लास मुगापासून 17 लाडू तयार झालेले आहेत. आहे ना खूप सोपी रेसिपी, नक्की करून पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.